मुलोचं सरकार ज्यावेळेस झालं त्यावेळेस शरद पवार मुख्यमंत्री होते. शंकरराव चव्हाण हे काँग्रेसचे त्याच्या अगोदरचे मुख्यमंत्री होते, लॉयलिस्ट होते. तेव्हा इंदिरा गांधीच्या सांगण्यावरनं त्यांनी असणारं त्यांच्या मस्का काँग्रेसचं सरकारमध्ये सहभागी झाले आणि फायनान्स मिनिस्टर झाले. दिल्लीवरनं येणारा आदेश शंकरराव चव्हाण यांनी असताना मान्य केला. त्याच पद्धतीने असताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार म्हणून अशी चर्चा होती, परंतु त्यांच्या असणाऱ्या अध्यक्षाने आणि त्यांच्या सेंट्रल लिडरशिपने त्यांना आदेश दिला की तुम्ही असणारा डेप्युटी चीफ मिनिस्टर व्हा, आणि त्यांनी डेप्युटी चीफ मिनिस्टरची शपथ घेतली. अशी असते परिस्थिती आहे. म्हणून मी असताना म्हणालो की देवेंद्र फडणवीस यांचे असणारे शंकरराव चव्हाण झाले. यामध्ये बीजेपी नेतृत्वाचं काय नेमकं गणित आहे? जोडीनं संपवायचं कसे नेलं काय सेनेची महाजन एकनाथ खडसे यांचं मी जे बघतोय त्यांची झालेली आहे कोंडी. त्या कोंडीतून त्यांना बाहेर पडण्यासाठी आता ते मार्ग शोधतात आहेत. पण दुर्दैव एवढं आहे महाविकास आघाडीचं की त्यांच्याकडे स्ट्रॅटेजीज नाहीत असं मला त्या ठिकाणी दिसतंय. गव्हर्नरने फ्लोर टेस्टची फक्त परवानगी दिलेली आहे. सभागृहामधलं कामकाज कंडक्ट करण्याची जबाबदारी दिलेली नाही. त्याच्यामुळे आज मी जे वर्तमानपत्रामध्ये वाचलंय की फ्लोर टेस्टच्या अगोदर आम्ही स्पीकर निवडून घेऊ असं जे म्हटलेलं आहे ते चुकीचं आहे. मला एका ह्याच्यामध्ये माहिती आहे की आंध्र प्रदेशमधले असणारे एन.टी. रामाराव गव्हर्नरनी असाच चुकीचा निर्णय ज्यावेळेस दिला त्यावेळेस त्यांनी असणाऱ्या प्रेसिडेंटकडे गेले. ते कोर्टात गेले नाही, ते प्रेसिडेंटकडे गेले आणि प्रेसिडेंटला सांगितलं की हे सगळे आमदार माझ्याबरोबर आहेत, तुम्हाला व्हेरीफाय करायचे असेल तर तुम्ही व्हेरीफाय करा, आणि गव्हर्नरनी दिलेला हा निर्णय चुकीचा आहे, तो निर्णय तुम्ही गव्हर्नरचा बदलू शकता, हे तुमच्याकडे अधिकार आहे. आता आजही म्हणणं असं आहे की शिवसेनेच्या वतीने सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याच्या ऐवजी की तुम्ही असणारा हाऊसमध्ये कारोबार थांबवा, तो सुप्रीम कोर्टाला थांबवण्याचा अधिकार नाही आणि कुठलंही स्पीकर ते मान्य करणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. अशा वेळेस महाविकास आघाडीने स्वतःचे सगळे आमदार घेऊन दिल्लीला जायचं, प्रेसिडेंटच्या समोर ठिया बसवायचा आणि तिथे सांगायचं की गव्हर्नरनी सांगितलंय फक्त फ्लोर टेस्ट घ्या, तेवढंच फ्लोर टेस्ट होईल एवढं डायरेक्शन आपण असणारा गव्हर्नरला द्या. ते जर दिलं तर 11 तारखेची पिटिशन त्यांची असताना सर्व्हाइव्ह होते. नाही तर 11 तारखेला स्पीकर निवडून झाला तर स्पीकर निवडणुकीच्या ह्याच्यामध्येच असणारा विश्वासदर्शक ठराव त्या ठिकाणी होऊन जातो आणि मग स्पीकरकडे ती कारवाई जाते. स्पीकर कारवाई करणारच नाही 2 वर्ष, ते तसंच भिजत ठेवेल आणि हे सरकार चालत राहील अशी असणारी परिस्थिती आहे. अँटी डिफेक्शन लॉ हा जो आहे त्याच्यामधला जो एक लॅक्युना आहे तो लॅक्युना की स्पीकरकडे गेल्यानंतर त्यांनी महिन्याभरात किंवा 15 दिवसामध्ये त्याचा निकाल लावला पाहिजे, ही जी असणारा अट पाहिजे होती ती अट नाही आहे आणि ती अट सुप्रीम कोर्ट सुद्धा घालू शकत नाही अशी परिस्थिती आहे. त्याचा स्पीकर हे स्वायत्त आहे. म्हणजे सरकार सेनेचं असेल की एकनाथ शिंदेचं? सेनेचं काय प्रश्न माझ्या अंदाजाने इथला असणारा व्हीपचा आहे. कुठल्याही पक्षामध्ये व्हीप काढणारा आणि ज्याची नेमणूक होते ती पक्षाध्यक्षाकडे असते किंवा पक्षाच्या वर्किंग कमिटीकडे असते अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा एकंदरीत मला असं दिसतंय की सेनेची वर्किंग कमिटी आणि अध्यक्ष हे एकाच वेव्हलेंथवरती आहेत आणि त्याच्यामुळे जो स्पीकरला नेमलेला आहे ते त्यांना मान्यच करावं लागेल. उद्या समजा हे 35 जणांनी बैठक जरी घेतली आणि आम्ही स्पीकर बदलला तरी तो बंधनकारक होत नाही, कारण का जी काही नियमावली इलेक्शन कमिशनकडे जी रजिस्टर केल्या जाते त्या नियमावलीमध्ये जे ठळक मुद्दे आहेत त्याच्यामध्ये रजिस्टर करताना की तुमचा व्हीप नेमणूक कशी होणार, कोण काढणार, कशी काढणार त्याची पद्धत सगळी ती डिसाईड केलेली आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत इलेक्शन कमिशन पुढे
अध्यक्ष बदलत नाही तोपर्यंत व्हीप बदलण्याचा माणसाचाही अधिकार बदलत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. सर, काल पवारसाहेब पण म्हणाले होते की पक्षाच्या घटनापेक्षा म्हणजे देशाची घटना मोठी असते आणि बंडखोरांचे नेते पण तसंच म्हणतात. त्यामुळे जे विधिमंडळामध्ये जे हे आहे गट आहे त्यांची व्हीप ग्राह्य धरली जाईल. नाही, माझं म्हणणं मी सांगितलं व्हीप काढण्याचा जो अधिकार आहे तो पक्षाचा आहे, तो सभागृहातल्या नेत्यांचा नाही. सभागृहाच्या नेत्याला पक्षाने ठरवलेल्या भूमिकेचा व्हीप काढण्याचा अधिकार त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे पक्षाची भूमिका ठरवण्याचा अधिकार व्हीप ज्याला काढायचा त्याला नाही आहे. पण याच्यावरती असणारं इलेक्शन कमिशनमध्ये याच्या बाबतीत स्पष्टता आहे आणि जोपर्यंत उद्धव ठाकरेंबरोबर त्यांची वर्किंग कमिटी आहे, जिल्ह्यामध्ये त्यांनी असणारी जी कार्यकारिणी कळवलेली आहे ती जोपर्यंत उद्धव ठाकरेंबरोबर आहे तोपर्यंत पक्ष हा उद्धव ठाकरेंचाच आहे असं मान्य करावं लागेल. आणि म्हणून आपण बघत असाल की सावधरित्याने खेळी चाललेली आहे की जो काही वेगळा गट झालाय सेने म्हणजे पार्लमेंटरी गट वेगळा झालेला आहे ते आजही म्हणतात आहेत की उद्धव हे आमचे असणारे नेते आहेत, आम्ही शिवसेनेचे आहोत आणि शिवसेना आमची आहे. त्यामुळे आम्ही कुठे हे केलं नाही असा जरी भाग असला तरी त्याच्यामधला सगळ्यात मोठा जो फरक आलेला आहे तो म्हणजे व्हीप जो काढण्यात आला होता त्याला त्यांनी डिफाय केलेला आहे आणि तो डिफाय केले असल्यामुळे ते अँटी डिफेक्शन लॉ मध्ये बसतंय का, तर माझ्या दृष्टीने ते अँटी डिफेक्शन लॉ मध्ये बसतंय. त्याच्यामुळे डेप्युटी फक्त 11 तारखेला त्यांनी एवढंच बघितलं पाहिजे कोर्टाकडून की डेप्युटी स्पीकरकडे ही प्रोसिडिंग चालेल आणि आता ताबडतोब त्यांनी असणाऱ्या प्रेसिडेंटकडे जाऊन 11 किंवा 12 तारखेला जे काही सभागृह बोलवलेलं आहे त्या दिवशी फक्त विश्वासदर्शक ठराव होईल, त्याच्या पलीकडे काहीच होणार नाही. जे 16 लोक आहेत आता शिवसेनेबरोबर त्यांना एकनाथ शिंदे गट व्हीप जारी करू शकतो किंवा मग आहे 16 लोक त्यांना व्हीप आहे असे एकनाथ शिंदेनी नेमलेले जे ग्रस्त आहेत आमदार आहेत गोगावले त्यांना व्हीप काढण्याचा अधिकारच नाही, तो कायदेशीरच नाही. पक्ष कारवाई होणार पुन्हा. मग सरकारचं भवितव्य किती दिवस मी अजून असणारा एक कळलेलं नाहीये मला. म्हणजे लिगल बॅटलच जर लढायची होती तर यांनी इलेक्शन कमिशनकडे जाऊन आम्ही जी घटना तुमच्याकडे सादर केलेली आहे त्या सादरमध्ये व्हीप काढणाऱ्याची नेमणूक कोण करू शकतं याचं तुम्ही आम्हाला असणारा खुलासा करा. पक्षाध्यक्ष की गटनेत्याला काहीही अधिकार नसतो, तो फक्त त्या सभागृहापुरता म्हणजे 10 शेड्यूल खाली जी पार्टी रजिस्टर करावी लागते तेवढंच फक्त त्याच्यामध्ये आहे. आणि इलेक्शन कमिशनकडून त्यांनी असणारं ही स्पेसिफिकली करून घेतलं त्याच्यामध्ये की व्हीप काढण्याचा असणारा अधिकार हा वर्किंग कमिटी आणि अध्यक्ष ह्या दोघांनाच आहे. तर मग पक्ष एकत्र असताना जो व्हीप काढण्यात आला आणि म्हणजे नाव बदलण्यात आलं त्यांचं नाव ग्रह्य धरलं, एकनाथ शिंदेचं नाव. उपमुख्यमंत्री पद हे असंविधानिक आहे आणि 2014 मध्ये मुख्यमंत्री फडणवीस होते तेव्हा त्यांनी ते उपमुख्यमंत्री पद दिलं नाही, आपल्याला त्या पदावर बसायला लागलं. ते मायानंदानं हे तुम्ही असं बीजेपीच्या आणि आरएसएसच्या केंद्रीय नेत्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही देवेंद्र फडणवीसांचा अपमान करण्यासाठी असताना त्यांना उपमुख्यमंत्री पद दिलंय का, हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. तर नियंत्रण ठेवायचं होतं तर चंद्रकांत पाटील सुद्धा होते. सर, थोडक्यात असं म्हणता येईल का की ज्या पद्धतीने महाविकास आघाडी सरकारकडे म्हणजे बंडखोर आमदारांमुळे ती सरकार धोक्यात आली होती तसंच एकनाथ आणि देवेंद्र फडणवीसची जी सरकार आहे हे म्हणजे अजूनही कायदेशीर क्लॅरिटी न आल्यामुळे ही पण सरकार धोक्यात आहे. ते माझ्यांना व्यवस्थित जर लिगल बॅटल हे जर झालं तर म्हणूनच असताना ते एक्सपान्शन करायला तयार नाही आहेत. समजा आता माझ्यासारखा असा विचार करतो की पक्षाकडे मुख्यमंत्री पद आलं होतं म्हणजे एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री पद मागितले असं कुठेही माझ्या वाचनात आलेलं नाही.
यांचं एवढं फक्त होतं की बीजेपी बरोबर आमची असताना युती झाली पाहिजे, काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर आपण साथ सोडली पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. तेव्हा मला त्याच्यातलं असणारं एक हेही दिसतंय की 11 तारखेला आपलं पिटिशन टिकलं नाही आणि सेनेच्या बाजूने गेलं तर आपल्यावरती नामुष्की होऊ नये मुख्यमंत्रीपद सोडण्यासाठी, म्हणून असणारं एकनाथ शिंदेना असणारं मुख्यमंत्रीपद दिलंय का, हाही माझ्या पुढचा शंकेचा विषय आहे. सर, आपण कायदा चर्चा कधीपर्यंत हा जो म्हणजे राजकीय हा जो पेच हा कधीपर्यंत सुटू शकते आणि राज्याला कधीपर्यंत एक स्टॅबल सरकार मिळू शकतं? म्हणजे 11 तारखेला जसं मागच्या याच्यामध्ये 2.5 तास हिअरिंग करून सुप्रीम कोर्टाने फ्लोर टेस्टला आम्ही असणारा स्टे देऊ शकत नाही अशी ठाम भूमिका घेतली. तशी माझ्या अंदाजानं ही हिअरिंग 11 तारखेला ज्यावेळेस होईल त्यावेळेस मला वाटतं फुल हिअरिंग होऊन जाईल आणि तिथे असताना मी असं मानतोय की डेप्युटी स्पीकरला डिसाईड करण्याचा अधिकार आहे की नाही. त्याच्यामधला अजून एक टिकलिश मुद्दा तो आहे की स्पीकरला अधिकार आहे हे बरोबर आहे, पण ज्या दिवशी ही नोटीस झाली आणि त्या दिवशी असतं त्या दिवशी स्पीकर नव्हता, त्याच्यामुळे डेप्युटी स्पीकरची असणारी ही सगळी प्रॉपर्टी झाली होती आणि त्याच्या ह्याच्यामध्ये तेव्हा नवे स्पीकरला नंतरच्या अधिकारामध्ये येतात, त्याच्यामधल्या असणाऱ्या अगोदरच्या ह्याच्यामधल्या प्रोसिडिंग्समध्ये अधिकार येतात का, हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. हाही एक कायद्याचा मुद्दा आहे तिथे की आपण जसा म्हणतो एखादा कायदा केला की तो या दिवसापासून लागू होतो आणि तो लागू करण्याचा अधिकार पार्लमेंटला आहे किंवा मागच्या तारखेपासून तो लागू करता येईल. आता तशाच पद्धतीने तुम्ही 11 तारखेला स्पीकर नेमल्यानंतर मागच्या तारखेमध्ये जे घडलेलं आहे ती कायदेशीर बाब आहे. त्या कायदेशीर बाब हिअरिंग करण्याचा असणारा अधिकार स्पीकरला आहे की ऍब्सन्स होतं स्पीकर म्हणून डेप्युटी स्पीकरमध्ये असल्यामुळे तो डेप्युटी स्पीकरचा अधिकार आहे. याच्यावरती सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये लढाई होईल असं मला वाटतं. राज्यपालांनी घटनाबाह्य काम केलंय असं घटनातज्ञांचं म्हणणं आहे की कुठल्याही घटनेला धरून हे सरकार स्थापन झालेलं आहे. मला वाटतं ज्या वेळेस गव्हर्नरला असं वाटतं की बाबा या सरकारला मेजॉरिटी नाही, तेव्हा असणारं गव्हर्नर हे अस्तित्वात असलेल्या सरकारला आदेश देऊ शकतात की फ्लोर टेस्ट घ्या आणि तुमची मेजॉरिटी ही ही राज्याला दाखवून द्या. त्याच्यामुळे त्याच्यात कुठेही गैर आहे असं मी मानत नाही. सागर आपला वेगळा इन्कम टॅक्सची नोटीस आली आहे, त्याच्यानंतर ईडीच्या कारवाया सुरू आहेत. संजय तुमच्यापर्यंत काय नोटीस, ईडीची कारवाई वगैरे असं काय आलं? माझ्याकडे काहीच येत नाही, कारण मी आपला असणारा फकीर माणूस आहे. सर हिंदीमध्ये सर मला हिंदीमध्ये मग इतक्या वेळ कशाला थांबला मध्ये? कॉमनच ना, कॉमनच करू ना. मध्ये कशाला थांबला इतके वेळ? सवाल एक है कि गवर्नर ने नई सरकार बनाने की कोशिश की जिसमें एकनाथ शिंदे मुख्यमंत्री है और देवेंद्र फडणवीस उप मुख्यमंत्री है और उनको जल्दी ही कहा है कि आप फ्लोर टेस्ट लेके आपके पास मेजॉरिटी ये बता दो. लेकिन अखबार में जो आज खबर आई है उससे ये भी पता चलता है कि फ्लोर टेस्ट के साथ साथ स्पीकर को भी नॉमिनेट किया जाएगा और उसका भी इलेक्शन होगा. मैं ये समझता हूं कि ये गवर्नर के लेटर का उल्लंघन है और फ्लोर टेस्ट ही रहना चाहिए. महाविकास आघाड़ी जो है वो सुप्रीम कोर्ट के जाने के बजाय वो प्रेसिडेंट के पास जाए सभी आमदारों को लेके जिनके उतने पा है उनसे साथ में, और वही कहे कि जो गवर्नर का आदेश है कि फ्लोर टेस्ट, वही सिर्फ फ्लोर टेस्ट हो. अगर वहीं तक सीमित रहती है तो मैं समझता हूं कि सुप्रीम कोर्ट का जो पिटीशन है उसमें जान बचती है. अगर स्पीकर आता है तो मैं समझता हूं कि उस पिटीशन में जितनी जान है वो पूरी जान निकल जाएगी और जो एंटी डिफेक्शन के दायरे में आया हुआ है उनका केस जितना लंबा खींच सकते उतना लंबा केस नया स्पीकर खींचेगा और 2-2.5 साल जो बचे हैं वो पूरी तरह से निकालेगा. एक इलीगल सरकार जो है वो चलती रहेगी, ऐसी एक परिस्थिति है. टीपू सिंह जी ने उस दिन सीधा कहा कि अगर कोर्ट इसको देख नहीं रहा है तो 10 शेड्यूल जो है वो संविधान से निकालना चाहिए. मैं समझता हूं कि
संविधान की हर धारा महत्वपूर्ण है और सुप्रीम कोर्ट इस बात को देखते हुए 10th शेड्यूल को, क्योंकि आज उसमें एक सबसे बड़ी बात आई है कि कानून जब लागू होता है तो उसकी डेट तय होती है किस तारीख से लागू हो। स्पीकर जब चुना जाएगा तो वो इस दिन से चुना जाएगा। पिछला जो मसला हुआ है, क्या उस पिछले मसले को स्पीकर सुन सकता है, इस पर भी मेरे ख्याल से सुप्रीम कोर्ट में बहस होगी और देखना होगा कि सुप्रीम कोर्ट इसके बारे में नई डायरेक्शंस क्या देती है। मैं उम्मीद करता हूं कि 11 तारीख के वक्त जब सुप्रीम कोर्ट में यह मामला आएगा तो जिस तरह से पिछले चुनाव में सुप्रीम कोर्ट ने सीधे सीधे डायरेक्शन दे के वहीं के वहीं उस मामले को खत्म करवा दिया, उसी तरह 11 तारीख को जो है एक फैसला देते हुए महाराष्ट्र में जो उथल पुथल की राजनीति चली है उसको विराम देंगे, ऐसा ही उम्मीद सुप्रीम कोर्ट से हम लोग कर रहे हैं।